नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या लेक्चरमध्ये. आणि आपण आपली जी चालू घडामोडीची सिरीज होती इयरबुकची, त्याच्यामध्ये पुरस्कार ही कॅटेगरी बघितली होती. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जे आपले पद्मा अवॉर्ड्स आहेत, तर त्याचं मी सेपरेट लेक्चर देईल, कारण ते आपल्याला इन डेप्थमध्ये बघावं लागतं आणि म्हणजे सेपरेट टॉपिकसारखंच त्याला आपण डील करतो. तर पहिलाच प्रश्न आहे, त्याला 3 विधानामध्ये दिलेला आहे. तो वाचून घ्या, बघा तुम्हाला काय वाटतं त्याचं उत्तर एकदा कन्सिडर करा. पहिलं विधान आपलं आहे की पद्म पुरस्कारांची स्थापना 1954 मध्ये झाली, असं त्यांचं पहिलं विधान आहे. दुसरं काय विचारलंय, 2025 मध्ये एकूण 139 पद्म पुरस्कार घोषित झाले. ठीक आहे. तिसऱ्या विधानात काय म्हणतात ते, 2025 मध्ये घोषित पद्म पुरस्कारामध्ये पद्मविभूषण 7, पद्मभूषण 19 आणि पद्मश्री 110 आहेत असं ते म्हणतात. आता ज्यांची गोळाबेरीज चांगली आहे किंवा ज्यांना थोडंसं फॅक्च्युअल नॉलेज आहे, तर त्यांना हे 139 आणि याची बेरीज काही जुळत नाही. म्हणजे दोन्हीपैकी एक विधान तर तुमचं 100% चुकीचं असणार आहे. दोन्ही तुमचे बरोबर जाऊ शकत नाही. म्हणजे तुमचं 2 आणि 3 सोबत कधीच जाणार नाही. म्हणजे तुमचे 2 ऑप्शन इथंच एलिमिनेट झालेले. तुम्हाला नॉलेज नसताना सुद्धा फक्त जर तुम्ही गोळाबेरीज जर केली व्यवस्थित, तरी तुम्ही एक आपलं ऑप्शन क्रमांक ए आणि सी मध्ये तुम्ही इथे येऊन फसता. आता याच्यामध्ये ज्यांनी पाठ केलेलं आहे आकडा एक्झॅक्टली, तर त्यांचं उत्तर बरोबर येणार आहे. याच्यामध्ये आता आपण जर फॅक्ट बघितले तर पद्म पुरस्काराची स्थापना 1954 हे बरोबर दिलेलं आहे. एकूण 139 पद्म पुरस्कार भेटले हे सुद्धा बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय चुकीचं आहे, तर याच्यामध्ये ते 110 नसून 113 पद्मश्री भेटलेले आहे. आता ते करेक्ट करून घ्यायचं. किती? 113 लक्षात ठेवायचं हे. आणि आपण याचे इतरही फॅक्ट बघणार आहोत. म्हणजे 113 पद्मश्री आहेत. पद्मभूषण जर बघायचे झाले तर ते 19 आणि आपले पद्मविभूषण 7 पुरस्कार आहे. म्हणजे टोटल आपले 139 होतात. पुढे आपण त्याचे फॅक्ट बघू. टोटल 139 आहे. 1954 ची स्थापना आहे. 7 पद्मविभूषण, पद्मभूषण जर म्हणलं तर 19 आणि पद्मश्री 113. किती महिलांना भेटलाय, तर एकूण 23 महिलांना भेटला. आणि मरणोत्तर जर म्हणला तर 13 मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेले आहे. आता कसं लक्षात ठेवायचं आहे 23 आणि 13 हे पाठ का करायचं आहे, कारण की सेम मी हा जो प्रश्न तुम्हाला इथे दिलाय ना, हा राज्यसेवा पूर्व 2024ला सेम ॲज इट इज प्रश्न तुम्ही जाऊन चेक करायचा, या स्वरूपामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मग हे आपल्याला आकडे पाठ करणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला प्रत्येक एक मार्क आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कॉम्पिटिशन खूप झालेली आहे. तर महिला 23 आणि मरणोत्तर 13 कसं लक्षात ठेवायचं, तर तुम्ही शेवटचं हे म्हणजे हे सुरुवातीचे म वरून लक्षात ठेवा. महिला आणि मरणोत्तर म्हणजे तुम्हाला ते दोन्ही सोबत लक्षात ठेवायची किंवा दोन्हीची जोडी लक्षात ठेवायची आहे. 23 आणि 13 म्हणजे काय, इथं शेवटी 3 आहे, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 23 आणि 13 महिला आणि मरणोत्तर हे तुम्हाला लक्षात राहील. पुढे परदेशी लोकांना 10 पुरस्कार देण्यात आलेले आहे. म्हणजे जे पद्माच्या 3 कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये टोटल 10 पुरस्कार हे परदेशी लोकांना देण्यात आलेले आहे. पुढे महाराष्ट्रातील 14 लोकांचा याच्यामध्ये समावेश आहे. आणि तो कसा आहे, तर 11+3 म्हणजे 3 पद्मभूषण आहेत आणि 11 पद्मश्री विजेते महाराष्ट्रातून आहेत. ते आता आपण पुढं बघणारच आहोत. तर दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार जाहीर केला जातो. तर पद्मविभूषण हा अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. म्हणजे हा भारतातला जो नागरी सन्मान क्रम आहे त्याच्यामध्ये 2nd नंबरला येतो, जो की मी खाली इथे दिलाय. 1 नंबरला भारतरत्न येतं, 2 नंबरला आपलं पद्मविभूषण, 3 नंबरला पद्मभूषण आणि 4 नंबरला पद्मश्री हे येतं. तर पद्मविभूषण कशासाठी देतो, हा अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. पद्मभूषण जर म्हणलं तर उच्च दर्जाच्या सेवेसाठी हा देण्यात येतो. पुढे पद्मश्री जर म्हणलं तर तो विशिष्ट सेवेसाठी देण्यात येतो. पुढे आपण बघूयात. पुढचा प्रश्न आहे आपला, हा पण तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता ज्यांनी अभ्यास केलाय त्यांनी याला पॉज करायचं आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. काय तर प्रश्न त्याचं पहिलं विधान काय, MT वासुदेव नायर यांना साहित्य व शिक्षण या क्षेत्रासाठी पद्मविभूषण प्रदान करण्यात आला असून ते तमिळनाडू राज्यातील आहेत. MT वासुदेवन नायर. पुढे शारदा सिन्हा यांना कला क्षेत्रासाठी पद्मविभूषण प्रदान करण्यात आला असून त्या UP राज्यातील आहे. आता सेम अशाच स्वरूपाचा प्रश्न तुमच्या आपल्या एक्झाममध्ये विचारला जातो. तर मग काय आहे त्याचं उत्तर, तर इथं आपले दोन्ही विधानं चुकीचे आहेत. हे जे MT वासुदेवन नायर आहेत तर त्यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी भेटला ते बरोबर आहे. त्यांना पद्मविभूषण भेटला हे सुद्धा बरोबर आहे. पण ते तमिळनाडू राज्याचे नसून ते केरळ या राज्याचे आहेत. ते लिहून घ्यायचं.
केरळ या राज्याचे ते आहेत. तमिळनाडू कट करतो मी आणि केरळ लिहितो. पुढे काय, शारदा सिन्हा यांना कला क्षेत्रासाठी पद्मविभूषण. आता हे सुद्धा बरोबर आहे, त्यांना पद्मविभूषण भेटलेलं आहे. परंतु त्या कोणत्या राज्याच्या आहेत? त्या यूपीच्या नसून त्या बिहारच्या आहेत. कोणत्या? बिहारच्या. आणि आता रिसेंटली त्यांचं निधन सुद्धा झालेलं आहे आणि त्यांना बिहारचं कोकिळा, बिहारच्या कोकिळा सुद्धा म्हणलं जातं. बिहारच्या कोकिळा. तर हे फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. इथं राज्य चुकवलेले होते आणि सेम फॉर्मॅटमध्ये आपला आयोगाचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे इथं उत्तर आपलं काय येणार आहे? दोन्ही चुकीचे. आणि ते का चुकीचे आपण ते बघितले. आता बाकीचे आपण बघून घेऊयात. इथं हे पद्मविभूषण विजेते टोटल 7. तर त्यापैकी पहिले आहेत न्यायमूर्ती जगदीश सिंह खेर. तर त्यांचं क्षेत्र कोणतं होतं? सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये त्यांना विशिष्ट कामगिरी केल्यासाठी त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला आणि त्यांचा राज्य कोणतं होतं? तर चंदीगड हे होतं. पुढे कोण आहे? एम टी वासुदेवन नायर. त्यांना मरणोत्तर देण्यात आला होता आणि साहित्य शिक्षण या क्षेत्राबद्दल त्यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि त्यांचं राज्य जर बघितलं तर केरळ या राज्याचे ते आहेत. म्हणजे आपल्याला क्षेत्र आणि राज्य इथे पाठच करायचं आहे. पुढे आपलं शारदा सिन्हा, त्यांना सुद्धा मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आपण मरणोत्तर बघितले, टोटल 13 पुरस्कार देण्यात आलेले आहे. तर शारदा सिन्हा यांना मरणोत्तर. कॅटेगरी जर बघितली तर कला आणि त्यांचं राज्य जर बघितलं तर बिहार हे आहे. पुढे आपण जर बघितलं तर ओसामू सुझुकी यांना सुद्धा मरणोत्तर देण्यात आला. कॅटेगरी कोणती होती? व्यापार आणि उद्योग. ह्या कॅटेगरीमध्ये ओसामी सुझुकी यांना पुरस्कार देण्यात आला आणि ते कोणत्या राज्याचे होते किंवा देशाचे होते? तर ते जापान या देशाचे होते. तर म्हणजे ते परकीय आले. आपण टोटल परकीय 10 हे पुरस्कार बघितलेले होते. पुढे आपलं आहे लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम. यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये देण्यात आला? तर कला या कॅटेगरीमध्ये त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्यांचं राज्य जर बघितलं तर कर्नाटक या राज्याचे ते होते. पुढे आपलं आहे कुमुदिनी लखिया. त्यांचं क्षेत्र जर बघितलं तर कला हे क्षेत्र होतं आणि राज्य जर बघितलं तर गुजरात राज्याच्या त्या होत्या. पुढे आहे दुव्वूर रेड्डी. त्यांना वैद्यकशास्त्र या कॅटेगरीमध्ये आपला पद्मविभूषण देण्यात आलेला आहे आणि त्यांचं राज्य जर बघितलं तर तेलंगणा हे आहे. कसं लक्षात ठेवायचं आहे दुव्वूर रेड्डी? आपण म्हणतो ना की ते मला वाटतं सलमान खानचा का कोणत्या तरी हिरोचा डायलॉग आहे की दुआ और दवा पे जिंदा रहेगा समथिंग कुछ आहे. दुआ और दवा. मी ते त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न केला. दुआ और दवा म्हणजेच वैद्यकशास्त्र या अँगलने तुम्ही त्याला बघायचा प्रयत्न करा आणि त्यांचं राज्य मात्र आपल्याला सेपरेटली लक्षात ठेवायचं आहे तेलंगणा. आय होप की हे साथीचे साथी तुमच्या लक्षात राहिलं. आपण वरती प्रश्नसुद्धा बघितलेला होता सेम याच्या वरती. पुढे आहे आपलं पुढचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की विवेक देबरॉय यांना साहित्य व शिक्षण या क्षेत्रासाठी पद्मभूषण प्रदान करण्यात आला असून ते दिल्ली येथील आहेत. ठीक आहे. पुढे काय, कैलासनाथ दीक्षित यांना पुरातत्व क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण प्रदान करण्यात आला असून ते आंध्र प्रदेशचे आहेत. ठीक आहे. पी आर श्रजेश यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण प्रदान करण्यात आला असून ते केरळ राज्यातील आहेत. काय वाटतं तुम्हाला याचं उत्तर सांगायचं मला. तर इथं आपले तिन्ही विधानं बरोबर आहे. विवेक देवराय पद्मभूषण साहित्य आणि शिक्षण आणि त्यांचं राज्य दिल्ली. कैलासनाथ दीक्षित जर म्हणले तर पुरातत्व क्षेत्र आणि ते आंध्र प्रदेशचे होते. पद्मभूषण सुद्धा बरोबर आहे. पी आर श्रीजेश याला पद्मभूषण आणि तो केरळचा आहे हे सुद्धा आपलं बरोबर आहे. क्रीडा क्षेत्र सुद्धा आपलं बरोबर आहे. तर बाकीचे आपले जे पद्मभूषण विजेते आहेत 19 टोटल ते आपण बघूयात. तर मनोहर जोशी मरणोत्तर यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. क्षेत्र जर बघितलं तर सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि राज्य जर म्हणलं तर ते महाराष्ट्र राज्याचे होते. अजून एक फॅक्ट त्यांचा असा आहे की जे आपले संसदेमधले 2 सभागृह आहे जसं की लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे ते सदस्य होते. लोकसभेचे ते स्पीकर सुद्धा राहिलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषद म्हणजे अशा टोटल 4ही सभागृहाचे ते सदस्य राहिलेले आहे. ही महत्त्वाची फॅक्ट आहे, ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचं आपलं पंकज उदास यांना सुद्धा मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि सरळ सेवामध्ये TCS जे कंडक्ट करते तर आत्ता कोणत्या तरी महानगरपालिकेच्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता की पंकज उदास हे कोणत्या राज्याचे होते. तर पंकज उदास यांना कला या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला होता आणि त्यांचं राज्य जर बघितलं तर गुजरात. मला वाटतं हे चुकीचं आहे, एकदा आपण त्याला सर्च करूयात. गुजरात नाही आहे ते, मला वाटतं की ते महाराष्ट्र राज्याचेच होते. लेट मी सर्च इट. कधी कधी टायपिंग एरर होतात.
तर ॲक्च्युली ते बॉर्न दिल्लीमध्ये झालेलं आहे. पण मला वाटतं की ते जे पुस्तक आहे ना आपलं, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र असं त्यांनी दिलेलं होतं. कारण की त्यांचं कार्य जर महाराष्ट्रामध्ये असेल, तर ते मी चेक करतो आणि ते तुम्हाला कळवतो. पण सध्या तर इथे गुजरातच दाखवत आहे. पुढचं आहे आपलं शेखर कपूर. यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि क्षेत्र जर बघितलं, तर आपण कला हे क्षेत्र होतं आणि स्टेटसुद्धा दिल्ली. आता हे आहे ना त्यांचे जे राज्य आहे, तर ते हे वाले प्रिंट झालेले आहे. म्हणजे त्यांचा जन्म कुठे झाला. मी हे तुम्हाला सविस्तर याच्यामध्ये देईल. आपल्या टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला टाकतो ते करेक्ट करून, जर चुकीचं असेल तर. तर विवेक देवरा यांना सुद्धा हा मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यांचं क्षेत्र कोणतं होतं? साहित्य आणि शिक्षण हे त्यांचं क्षेत्र होतं आणि राज्य मात्र त्यांचं दिल्ली हे बरोबर आहे. आता विवेक देवरा ही खूप मोठी पर्सनॅलिटी आहे. ते लक्षात ठेवायची. का? कारण की त्यांची समितीसुद्धा तुम्हाला लक्षात आली पाहिजे. मोठी पर्सनॅलिटी होती इकॉनॉमिकच्या क्षेत्रामध्ये सुद्धा. तर ते लक्षात ठेवायचं आपल्याला विवेक देवराय. पण त्यांचं कॅटेगरी जर विचारली तर साहित्य आणि शिक्षण या कॅटेगरीमध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे आहे आपलं सुशील कुमार मोदी. त्यांना सुद्धा मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. क्षेत्र कोणतं होतं? सार्वजनिक व्यवहार हे त्यांचं क्षेत्र होतं आणि राज्य जर विचारलं तर बिहार या राज्याचे ते होते. पुढे आहे आपलं कैलासनाथ दीक्षित. यांना पुरातत्व या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता हे खूप महत्त्वाचं होतं पुरातत्व क्षेत्र. कारण की काय म्हणतात ना त्याला, हे असे क्षेत्र खूप रिमोट असतात, म्हणजे जास्त चर्चेत वगैरे नसतात. तर ह्या स्वरूपाचाच त्यांनी मला वाटतं एक 2022च्या आसपास 2022 राज्यसेवा पुरवलाच असाच सेम एक त्यांनी मला वाटतं आर्किओलॉजीवरती एक प्रश्न विचारलेला होता. एक कोणती तरी व्यक्ती होती, त्यांना पद्मा अवॉर्ड भेटलेला होता आणि त्यांचं निधन झालं होतं आणि मग त्यांनी त्यांचं क्षेत्र विचारलेलं होतं. राज्यसेवा पूर्व 2022ला चेक करायचा तो प्रश्न. तर इथं कैलासनाथ दीक्षित त्यांचं क्षेत्र जर म्हणलं तर पुरातत्व आणि राज्य जर म्हणलं तर आंध्र प्रदेश असं येणार आहे. पुढे आहे आपलं नंदामुरी बालकृष्ण. यांना कला या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला असून ते आंध्र प्रदेश या राज्याचे होते. पुढे आहे आपलं प्रिया सजेश. त्यांना क्रीडा या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता ते प्रिया सजेश सगळ्यांनाच माहिती असेल. आपण जेव्हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं, त्याच्यामध्ये आपला त्या हॉकी टीमचा तो कॅप्टन होता आणि गोलकीपरसुद्धा होता. तो कोणत्या राज्याचा आहे? केरळ या राज्याचा आहे. आणि त्याची अजून एक फॅक्ट काय, जे आपलं तो एक सहअध्यक्ष झालेला आहे. जे आपली इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आहे ना, त्याचा तो सहअध्यक्ष आहे. ही सुद्धा फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. जेव्हा आपण क्रीडा घडामोडी घेऊ त्याच्यामध्ये हे आपण बघणारच आहोत. पुढे आहे आपलं सूर्यप्रकाश. तर त्यांना साहित्य आणि शिक्षण या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला असून त्यांचं राज्य कर्नाटक हे आहे. पुढे आपण बघूयात. आता पुढचा आपला प्रश्न आहे पद्मश्री पुरस्कार 2025 संदर्भात खालीलपैकी कोणती, आता हे जुळण नसून जोडी योग्य आहे असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर चंद्रकांत सोमपुरा कला महाराष्ट्र, चंद्रकांत सोमपुरा आर्किटेक्चर गुजरात, चंद्रकांत सोमपुरा क्रीडा आणि हरियाणा, चंद्रकांत सोमपुरा साहित्य आणि गुजरात. यापैकी कोणती जोडी योग्य आहे? तर यापैकी बी नंबरचा आपला ऑप्शन बरोबर आहे. काय? चंद्रकांत सोमपुरा यांना आर्किटेक्चर या कॅटेगरीमध्ये पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला होता आणि ते गुजरात या राज्याचे आहेत. तर आता आपण बाकीचे सगळे महत्त्वाचे पद्मश्री बघून घेऊयात. एकूण टोटल किती भेटलेले? 113. आणि महाराष्ट्रातील किती आहे? तर 11. आणि बाकीचे 3 आपण बघितले पद्मभूषणमध्ये. तर अशोक सराफ यांना पद्मश्री भेटलेला आहे. मामा आपण त्यांना म्हणतो. कॅटेगरी त्यांची कला आणि राज्य जर बघितलं तर महाराष्ट्र. पुढे आहे अश्विनी भिडी देशपांडे. यांना कला या क्षेत्रामध्ये पद्मश्री हा पुरस्कार भेटलेला असून त्यासुद्धा महाराष्ट्र राज्याच्या आहेत. पुढे अच्युत पालाव हे आहेत. तर त्यांना सुद्धा कला या कॅटेगरीमध्ये पद्मश्री हा पुरस्कार भेटलेला असून ते सुद्धा महाराष्ट्र या राज्याचे आहेत. इथं मी महत्त्वाचे महाराष्ट्राचेच काढून दिलेले आहे. पुढे वासुदेव कामत यांना सुद्धा कला या कॅटेगरीमध्ये हा पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. पुढे मारुती चितमपल्ली यांच्यावरती प्रश्न आला होता राज्यसेवा पूर्व 2025ला. त्यांच्या पुस्तकावरती प्रश्न विचारलेला होता, जे की आपण आपल्या करंट अफेअर्सचे जे लेक्चर चालू एअरबुक सेक्शन जे आपण घेतोय, तर त्याच्यामध्ये मला वाटतं साहित्य क्षेत्रामध्ये मी त्यांचं कव्हर केलेलं आहे पुस्तकं वगैरे, ते सुद्धा जाऊन चेक करायचे. त्यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये पद्मश्री देण्यात आला? तर साहित्य या कॅटेगरीमध्ये त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्यांना अरण्य ऋषी असं सुद्धा म्हणलं जातं, अरण्य ऋषी. त्याच्यानंतर चकवा चांदणं हे त्यांचं आत्मचरित्र आहे आणि त्यांनी 2006ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते, जे की सोलापूरला झालेलं होतं. हे सर्व फॅक्ट्स आपल्याला त्यांच्याबद्दलचे लक्षात ठेवायचे. हे सर्व फॅक्ट मी साहित्य क्षेत्राचं जे लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. पुढे आहे आपले चैत्राम पवार. आता यांना आपण वनभूषण हा पुरस्कार दिलेला आहे चैत्राम पवार यांना. ते सुद्धा आपण पुरस्कार जी कॅटेगरी घेतली त्याच्यामध्ये ते तुम्हाला मी डिस्कस केलेलं आहे पुरस्कार कॅटेगरीमध्ये. ते सुद्धा जर लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ते बघा. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, जे मी एअरबुकची सिरीज घेतोय तर याच्यामध्ये तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. कारण की याला खूप मोटिवेशन लागतं अशा गोष्टींना. एक तर टाईप करणं असतं किंवा मग कंटेंट जमा करणं असतं आणि मग ते तुम्हाला डिलिव्हर करणं, सगळ्या गोष्टी रेकॉर्ड वगैरे करून थंबनेल वगैरे बनवून. तर याच्यासाठी एनर्जी, कॉस्ट सगळ्याच गोष्टी येतात. मी फक्त तुमच्याकडून जास्त काही मागत नाही. लाईक करत जा आपल्या सेशनला आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत याला पोहोचत चला. पुढे आहे चैत्राम पवार. आपण बघतोय कोणतं क्षेत्रासाठी दिला त्यांना, तर सामाजिक कार्य या कॅटेगरीमध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे आहे आपला अरुंधती भट्टाचार्य. यांना सुद्धा व्यापार व उद्योग या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि शेवटचा आहे आपलं डॉक्टर विलास डोंगरे. यांना वैद्यकीय या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे काही महत्त्वाचे पद्मश्री, जसं की आर अश्विन याला क्रीडा या कॅटेगरीमध्ये पद्मश्री देण्यात आलेला आहे आणि तो तमिळनाडू या राज्याचा आहे. त्याने एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे आत्ता रिसेंटली, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. पुढे हरविंदर सिंग आहेत, तर त्यांना सुद्धा क्रीडा कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला असून त्यांचं राज्य हरियाणा हे आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आय एम विजयन यांना सुद्धा क्रीडा कॅटेगरीमध्ये पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला असून ते सुद्धा केरळ राज्याचे आहेत. पुढे अरिजित सिंग, आपल्या सर्वांचे लाडके आणि फेवरेट सिंगर आपण त्यांना म्हणतो, तर त्यांना कला या कॅटेगरीमध्ये पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला असून ते पश्चिम बंगाल या राज्याचे आहे. आणि शेवटी हे खूप महत्त्वाचं आहे, चंद्रकांत सोमपुरा. आपण वरती जो प्रश्न बघितला तो चंद्रकांत सोमपुरा यांना आर्किटेक्चर या कॅटेगरीमध्ये पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला असून ते गुजरात या राज्याचे आहेत. कसं लक्षात ठेवायचं, चंद्रकांत सोमपुरा आर्किटेक्चर आणि गुजरात. तर गुजरातचं सोमनाथ टेम्पल आठवायचं, सोमपुरावरून सोमनाथ टेम्पल आणि त्याचं आर्किटेक्चर आठवायचं. मला वाटतं हा प्रश्न येऊ शकतो, हा किंवा तो कैलास दीक्षित यांचा प्रश्न. हे दोन्ही प्रश्न हॉट टॉपिक आहेत ह्या वर्षीच्या कंबाईनला किंवा मग राज्यसेवेला सुद्धा ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हे होते आपले पद्मा अवॉर्ड्स. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.